आज जसं पुराने महाराष्ट्राला वेढले तशीच परिस्थिती काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये होती। संपूर्ण पंजाब पाण्याखाली गेलं होतं। सर्व परिस्थिती हाताळत असताना पंजाब सरकारने पूर परिस्थितीत शेतकऱ्यांना खंबीरपणे मदत केली आणि 50,000 घरे बांधून देण्याचं वचन दिलं। तर त्यासोबतच केंद्र सरकारने सुद्धा पंजाबला या पूर संकटातून बाहेर काढण्यासाठी 1600 करोड रुपयांचा निधी जाहीर केला। पण महाराष्ट्र मात्र अजूनही केंद्राकडून येणाऱ्या मदतीची वाट पाहतोय, जी आपल्याला मिळेल की नाही हे सुद्धा ठोसपणे सांगता येत नाही। तर पंजाबला मदत करण्यामागे मोदी सरकारचा एक छुपा हेतू असल्याचं बोललं जात आहे। 2027च्या सुरुवातीलाच पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि पंजाबमध्ये होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोदी सरकारने पंजाबला मदत केल्याचं बोललं जात आहे। तर तिथेच महाराष्ट्रात मात्र गेल्या वर्षीच निवडणुका झाल्यात, महायुतीचं सरकार सुद्धा आलंय। त्यामुळे आता 5 वर्षासाठी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असणार आहे आणि स्थानिकच्या निवडणुका जरी बाकी असल्या तरी अगदी केंद्राला लक्ष घालावं इतक्या त्या मोठ्या नाहीत। त्यामुळे राजकीय स्वार्थ बघून मोदी सरकार राज्यांना मदत करत आहे असा आरोप लावला जातोय आणि याच कारणास्तव मोदी सरकारने अजूनही महाराष्ट्राला मदत केली नाहीये असं अनेकांचं म्हणणं आहे। असो, यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? केंद्र सरकार खरंच महाराष्ट्राच्या मदतीला धावून येईल की निवडणुकीच्या गणितानुसारच मदत ठरवली जाईल? ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।